हा आवाज ऐकून तुम्ही समजलेच असाल, मंचुरन किती कुरकुरीत असे बनून तयार झाले आहेत. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असे हे मंचुरन अगदी झटपट बनून तयार होतात. तर आज आपण बघणार आहोत मार्केटसारखे कुरकुरीत असे मंचुरन घरच्या घरी कसे बनवायचे आणि तेही अगदी झटपट, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अर्धा किलो वजन असलेला मी कोबी घेतला आहे. कोबी चांगला स्वच्छ धुवून घेतला. आता हा कोबी बारीक असा चिरून घेऊया. तुम्ही हा कोबी मोठ्या खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे कापून घेणार आहे. अगदी बारीक असा हा कोबी कापून घ्यायचा आहे एकसारखा. बारीक खिसणीने कोबी खिसायचा नाही, नाहीतर मंचुरन चांगले कुरकुरीत होत नाही आणि आतपर्यंत चांगले शिजतही नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळा कोबी इथे कापून घेतला आहे, एकदम बारीक बारीक असा. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या, भरपूर असा लसूण आणि 5 ते 6 आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतले आहेत. आता हे मिक्सरमध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घेऊ. ही चटणी मंचुरनमध्ये घातल्यामुळे मंचुरनला खूप छान अशी चव येते. आता या कोबीमध्ये ही चटणी घालून घेऊया. इथे 1 चमचा मी डार्क सोया सॉसही घातला आहे. मार्केटमधल्या मंचुरनमध्ये डार्क सोया सॉस घातलेला असतो, म्हणून मी ही इथे डार्क सोया सॉस घातला आहे. तुमच्याकडे डार्क सोया सॉस नसेल तर स्किप केला तरी चालेल. आता एका वाटीने 1 वाटी मैदा मी इथे घातला आहे. जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, त्याच वाटीने 1 वाटी कॉर्नफ्लॉवर देखील आपण या कोबीमध्ये घालून घेऊ. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी पोह्यांची बारीक पावडर करून ती देखील तुम्ही या मंचुरनमध्ये घालू शकता. त्याने ही मंचुरन अगदी कुरकुरीत असे बनतात. आता चवीपुरतं मीठ घालून घेऊ. डार्क सोया सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट मसाला घालून घेऊ. आता याच्यामध्ये कलर घालून घेऊ. मार्केटमधल्या मंचुरनमध्ये कलर वापरलेला असतो, म्हणून मी इथे थोडासा कलर वापरलेला आहे. जर तुम्हाला कलर नसेल वापरायचा तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया आणि 3 ते 4 चमचे या मंचुरियनच्या पिठामध्ये पाणी घालून हे पीठ चांगलं अशा पद्धतीने मळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने. मी हे मंचुरियनचं पीठ मळताना फक्त 3 ते 4 चमचेच पाणी वापरलं आहे, जास्ती पाणी वापरलेलं नाही. तर आता पीठ बनून तयार आहे. इकडे तेलसुद्धा आपलं चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. चांगल्या गरम तेलातच हे मंचुरन सोडून घ्यायचे आहेत. आपण ज्या पद्धतीने भजी बनवतो त्या पद्धतीने हे मंचुरन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आणि दोन्ही साईडनी चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे मंचुरन तळून घ्यायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनिटात मंचुरन चांगले कुरकुरीत असे तळून तयार होतात. तर पहा, इथे मंचुरन चांगले असे तळून तयार झाले आहेत. आता हे मंचुरन आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळे मंचुरन तळून घेऊया. तर हे मंचुरन तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी घरच्या घरी बनवू शकता. अगदी झटपट बनून तयारही होतात आणि चवीला तेवढेच चांगले लागतात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर पहा, किती कुरकुरीत असे आपले मंचुरन बनून तयार झाले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा मंचुरियन बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील.